नेक्स्ट आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. When experiments on peas were repeated using other traits in other plants, it was found that sometimes the F1 and the phenotype that did not resemble either of the two parents and was in between the two. आता इनकम्प्लीट जे डॉमिनन्स आहे तर त्या संदर्भात आपण बोललो सध्या. आता यामध्ये काय झालं की पी प्लांट्सवर जेव्हा रिपीटेड एक्सपेरिमेंट्स होऊ लागले काही अदर ट्रेड्स संदर्भात, तर या ठिकाणी लक्षात आलं की जे F1 प्रोजिनी तयार व्हायली तर त्याचे फिनोटाईप हे कोणत्याच पॅरेंट्ससोबत मॅच होत नव्हते. म्हणजे काय झालं की ते डॉमिनन्स म्हणतो आपण, एक रेसेसिव्ह म्हणतो, तर या दोन्हीसोबत मॅच न होता तिसऱ्याच टाईपचे फिनोटाईप्स आपल्याला एक्सटर्नल ॲपिरन्स हे F1 प्रोजिनीमध्ये दिसून आलं. जसं की इथं पी जनरेशनमध्ये एक काय आहे रेड आणि दुसरा कोणता आहे व्हाईट. मग आता यांचे जेव्हा जिनोटाईप्स घेतले तर इथं आर, कॅपिटल आर आणि स्मॉल आर याच्या कॉम्बिनेशननं ॲक्च्युअली ते रेड तयार झाला नाही, तिथे एक दुसराच कलर तयार झाला. तर सर्वच्या सर्व काय तयार झाले या ठिकाणी पिंक तयार झाले. The inheritance of a flower color in the dog flower, snapdragon or Anthurium sp is a good example to understand incomplete dominance. मग आता हे इनकम्प्लीट डॉमिनन्स समजून घेण्यासाठी आपण एक फ्लावरचा कलर घेऊ. ओके, हा एक ट्रेड घेऊ आपण. तर त्याचं इनहेरिटन्स हे आपल्याला डॉग फ्लावरमध्ये समजून घ्यायचं आहे. डॉग फ्लावर म्हणजेच काय, स्नॅपड्रॅगन किंवा त्याचं सायंटिफिक नेम आहे अँटिरिनम स्पेसिस. तर यामध्ये आपल्याला फ्लावरच्या कलर संदर्भात एक इनकम्प्लीट डॉमिनन्स दिसून येईल. In a cross between true breeding red flower capital RR and true breeding white flower plants small rr, the F1 capital R small r was pink. आता यामध्ये क्रॉस करत असताना सांगितल्याप्रमाणे एक पॅरेंटल जनरेशन काय होता रेड फ्लावर कॅपिटल आर आर त्याचे जिनोटाईप्स, दुसरी ट्रू ब्रीडिंग पॅरेंट होता व्हाईट फ्लावर प्लांट्स ज्याचे जिनोटाईप्स होते स्मॉल आर आर. पण यामध्ये जेव्हा F1 तयार झाला तर त्याचे जिनोटाईप्स कॅपिटल आर स्मॉल आर आहे, मात्र त्याचं जर आपण कलर पाहिला तर तो कोणता कलर आला या ठिकाणी पिंक आला. हे इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. When the F1 was self-pollinated, the F2 resulted in the following ratio: 1 capital RR red as to 2 capital R small r pink as to 1 small rr white. आता त्यानंतर यांचं आपण सेकंड फेलियर जनरेशन पाहू. तर आता इथं काय झालं की जे F1मध्ये ऑल पिंक तयार झाले होते तर त्याची सेल्फिंग केली. राईटला काय आहे मेल गॅमेट्स, लेफ्टला काय आहे फिमेल गॅमेट्स. मग यांची जेव्हा क्रॉसिंग केली तर अशा वेळेस फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो सेम आला. कारण यामध्ये फिनोटायपिक रेशो जर पाहिला आपण रेड पिंक व्हाईट काय होता 1:2:1 आणि जिनोटायपिक रेशो कॅपिटल आर आर कॅपिटल आर स्मॉल आर हा रेशोसुद्धा आला 1:2:1. म्हणजे मेंडलचं जेव्हा आपण डायबिड एक्सपेरिमेंट पाहिला मोनोहायब्रिड एक्सपेरिमेंट पाहिला होता त्यावेळेस फिनोटायपिक रेशो काय होता 3:1 होता. पण इथं रेशो काय आला, इथं तर फिनोटायपिक आणि जिनोटायपिक दोन्ही सारखेच रेशो आले. हे इनकम्प्लीट डॉमिनन्सचं वैशिष्ट्य आहे. Here the genotypic ratios were exactly as we would accept in any Mendelian monohybrid cross, but the phenotypic ratios had changed from the 3:1 dominant as to recessive ratio. आता मेंडलनं जे एक्सपेरिमेंट केलं होतं त्याचा जिनोटायपिक रेशो आणि यांचा जिनोटायपिक रेशो इनकम्प्लीट डॉमिनन्सचा हे दोन्ही सारखे आहेत. मात्र फिनोटायपिक रेशो जर पाहिला तर मेंडलमध्ये काय होता 3:1, मात्र इथं फिनोटायपिक रेशो काय आला 1:2:1. What happened was that capital R was not completely dominant over small r, and this made it possible to distinguish capital R small r as pink from capital R red or small r white. आणि मग याच्यात काय झालं तर ॲक्च्युअल काय झालं की जो कॅपिटल आर आहे ओके या जिनोटाईपनं स्मॉल आर या जिनोटाईपला काय नाही केलं कम्प्लिटली डॉमिनंट नाही केलं. बरोबर आहे, सुद्धा काय वापरला नॉट कम्प्लिटली डॉमिनंट.
आणि म्हणून त्यांचा इंटरमिजिएट कलर तयार झाला. तो कलर कोणता तयार झाला? पिंक. म्हणजे त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर रेडचे पण आले आणि काही व्हाईटचे आले, म्हणून त्याला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणू. एक्सप्लेन ऑफ द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. What exactly is the dominance? Why are some alleles dominant and some recessive? To tackle this question, we must understand what a gene does. मग आता डॉमिनन्स काय आहे, डॉमिनंट रेसेसिव्ह ट्रेट्स काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण जीनच्या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन समजून घेऊ. Every gene, as you know by now, contain the information to express the particular trait. आता काय होतं की जे प्रत्येक जीन आहे ना, तर कंटेन्स इन्फॉर्मेशन टू एक्सप्रेस अ पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे कोणताही ट्रेट जो एक्सप्रेस करायचा त्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे स्टोअर असते? जीन्स थ्रू. In a diploid organism, there are 2 copies of each gene, that is as a pair of alleles. आता कोणत्याही डायप्लॉइड ऑर्गॅनिझममध्ये जर पाहिलं आपण, तर त्या ठिकाणी प्रत्येक जीनच्या 2 कॉपीज प्रेझेंट असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? पेअर्स ऑफ एलेल्स. Now these 2 alleles need not always be identical as in a heterozygote. आणि हेटेरोझायगोट कंडिशन असतील तर 2 ॲलिल्स हे एकमेकांच्या सारखे नसतात. One of them may be different due to some changes that it has undergone, about which you will read further on and in the next chapter, which modifies the information that particular alleles contains. आणि दिलेल्या ॲलिलिक पेअर्समध्ये एक जे आहे, ओके, वन ऑफ देम मे बी डिफरंट ड्यू टू सम चेंजेस दॅट हॅड अंडरगोन विच मॉडिफाय द इन्फॉर्मेशन दॅट पर्टिक्युलर ॲलिल्स कंटेन. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय होतं की दिलेल्या ॲलिलिक पेअर्समध्ये एक पेअर जी आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? मॉडिफिकेशन झालेलं असतं इन्फॉर्मेशनचं, आणि त्यामुळं एक पर्टिक्युलर ॲलिल्सचा कंटेंट त्या ठिकाणी असतो. Let's take an example of a gene that contains the information for producing an enzyme. मग आता आपण अशा जीनचं एक्झाम्पल कन्सिडर करू की ज्याच्यामध्ये एन्झाईम प्रोड्यूस करण्याची काय आहे? इन्फॉर्मेशन समाविष्ट आहे. Now there are 2 copies of this gene, the 2 allelic forms. मग आता या जीनचे आपण 2 कॉपीजचं स्टडी करणार. अर्थातच ते असतील त्या जीनचे 2 ॲलिलिक फॉर्म. Let us assume, as in more common, that the normal allele produce the normal enzyme that is needed for the transformation of a substances. मग आता आपण असं ॲझ्युम करू की एक नॉर्मल ॲलिल आहे आणि तो नॉर्मल ॲलिल काय प्रोड्यूस करतो? नॉर्मल एन्झाईम प्रोड्यूस करतो की जे की सबस्ट्रेट म्हणजे रिॲक्टंट म्हणू आपण, तर सबस्ट्रेटच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तो काय आहे? आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचा नॉर्मल एन्झाईम प्रोड्यूस करणारा एक नॉर्मल ॲलिल आपण असं ॲझ्युम करू. Theoretically, the modified allele could be responsible for production of the normal or less efficient enzyme, or a non-functional enzyme, or no enzyme at all. मग आता नॉर्मल ॲलिल नॉर्मल एन्झाईम या ठिकाणी प्रोड्यूस करायला, बरोबर आहे का? मग आता थेरोटिकली मॉडिफाईड ॲलिलमध्ये जर आपण चेंजेस पाहिले, ओके, सो मॉडिफाईड ॲलिल कुड बी रिस्पॉन्सिबल फॉर. मग आता मॉडिफाईड ॲलिल काही गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असेल, मग ते कोणत्या 3 पॉसिबिलिटीज आहे? पहिल्यांदा की नॉर्मल किंवा लेस इफिशियंट एन्झाईम तो प्रोड्यूस करेल. दुसरा, नॉन फंक्शनल एन्झाईम तो प्रोड्यूस करेल, किंवा कोणत्याही प्रकारचं एन्झाईमचं प्रोडक्शन त्या ठिकाणी होणार नाही. असे मॉडिफाईड ॲलिलच्या काय आहेत? 3 प्रोबॅबिलिटी म्हणू आपण, 3 शक्यता म्हणू. त्यानंतर In the first case, the modified allele is equivalent to the unmodified allele, that is, it will produce the same phenotypic trait that is result in the transformation of a substrate. Yes. आता पहिल्या केसमध्ये जर पाहिलं आपण, तर पहिली केस काय स्टडी केली होती आपण की तुम्ही पाहू शकता की नॉर्मल किंवा लेस इफिशियंट एन्झाईम अशी केस होती, बरोबर आहे.
तर आता पहिल्या केसमध्ये काय होणार की जे मॉडिफाईड ॲलिल आहे हे कशाच्या इक्वल असणार, अनमॉडिफाईड ॲलिलचे सारखेच त्यांचे गुणधर्म असणार. दॅट इज इट विल प्रोड्यूस द सेम टाईप ऑफ फिनोटाईप ऑर ट्रेट्स. म्हणून पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं की मॉडिफाईड ॲलिल आणि अनमॉडिफाईड ॲलिल हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत, कारण ते सेम फिनोटाईप किंवा सेम ट्रेट्स या ठिकाणी प्रोड्यूस करतात आणि त्यामुळं डेफिनेटली एन्झाईम प्रोड्यूस करत असल्यामुळं ते सबस्ट्रेटला काय करतील, ट्रान्सफॉर्मेशन करतील. Such equivalent allele pairs are very common. मग अशा पद्धतीच्या ज्या इक्विव्हॅलेंट ॲलिलिक पेअर आहेत हे खूप कॉमन आहे. म्हणजे मॉडिफाईड ॲलिलचे बऱ्याच वेळेस गुणधर्म हे कोणासारखे असतात, अनमॉडिफाईड ॲलिलसारखे असतात. But if the be affected. But if the alleles produce If the allele produces a non-functional enzyme or enzyme, the phenotypic may be affected. आता तुम्हाला 3 पॉसिबिलिटी दिल्या होत्या, बरोबर आहे का. तर पहिली पॉसिबिलिटी कोणती दिली होती की मॉडिफाईड ॲलिलनं काय केलं या ठिकाणी, नॉर्मल किंवा लेस इफिशियंट एन्झाईम प्रोड्यूस केला. तर अशा वेळेस जे मॉडिफाईड आणि अनमॉडिफाईड होते त्यांचे दोन्हींचे गुणधर्म सारखे कसे निघले, सारखे. आणि म्हणून तिथे शब्द का वापरला की फार काही त्या ठिकाणी चेंजेस होणार आहेत का, नाही, तर त्यांचे फिनोटाईप सारखे असतील आणि या केसमध्ये ते सबस्ट्रेटला ट्रान्सफॉर्मेशन करतील. परंतु नंतरच्या ज्या 2 केसेस होत्या की एक तर ॲलिलनं काय केलं, नॉन फंक्शनल एन्झाईम प्रोड्यूस केला, किंवा तिसरी केस अशी होती की ॲलिल्सनं काय केलं, एन्झाईमचं प्रोडक्शनच केलं नाही. तर या दोन्ही केसमध्ये त्याचे फिनोटाईप्स काय व्हायले, या ठिकाणी चेंज व्हायले, म्हणजे त्याच्यावर इफेक्ट व्हायला. The phenotype or trait will only be dependent on the functioning of the unmodified allele. आता फिनोटाईप्स म्हणा किंवा ट्रेट्स म्हणा हे कशावर डिपेंड आहे बरं, डिपेंड ऑन द फंक्शनिंग ऑफ अनमॉडिफाईड ॲलिल्स. म्हणजे जे काही फिनोटाईप्स किंवा ट्रेट्स हे दिसून येतील तर ते ॲलिल्समध्ये, तर हे कशावर डिपेंड आहे, फंक्शनिंग ऑफ द अनमॉडिफाईड ॲलिल. म्हणजे ज्या जो मूळ ॲलिल आहे ज्याचं मॉडिफिकेशन झालं नाही, कारण मॉडिफिकेशन व्हायला म्हणजे काय व्हायला, तो रेसिसिव्हमध्ये व्हायला, येते लक्षात. सो अनमॉडिफाईड ॲलिलचे जे फंक्शनिंग आहे त्याच्यावर फिनोटाईप्स डिपेंड असतात. The unmodified functioning allele which represent the original phenotype is the dominant allele and the modified allele is generally the recessive allele. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं मी की जे अनमॉडिफाईड किंवा ज्याला आपण फंक्शनिंग ॲलिल म्हणतो, तर ह्यांच्याकडे कोणते फिनोटाईप्स आहेत, ओरिजिनल फिनोटाईप्स आहे. म्हणजेच ते काय झाले, डॉमिनंट ॲलिल्स त्यांच्याकडे आलं. आणि ज्यांनी स्वतःला मॉडिफाय करून घेतलं म्हणजे मॉडिफाय ॲलिल्स या जनरली काय म्हणतो आपण, रेसेसिव्ह ॲलिल्स म्हणतो. Hence, in the example above, the recessive trait is seen due to non-functional enzyme or because no enzyme is produced. आणि म्हणून जे आपण एक्झाम्पलवरी घेतलं होतं की जे रेसेसिव्ह ट्रेट्स आहेत, रेसेसिव्ह ट्रेट्स आहे म्हणजे काय झालं ते की डॉमिनंटचेच काय ते मॉडिफाईड ॲलिल आहेत, पण त्यांच्यामध्ये कोणते गुणधर्म होते, एक तर ते नॉन फंक्शनल एन्झाईमचं सिक्रेशन करत होते, प्रोडक्शन, किंवा कोणत्याच प्रकारचं एन्झाईम त्यांच्याकडून प्रोड्यूस होत नसेल तर ते काय झाले, रेसेसिव्ह ॲलिल झाले. म्हणजे हा दोघांमधला फरक आहे की ॲक्च्युअल डॉमिनन्स आणि रेसेसिव्ह काय असतं. त्यानंतर घेऊ आपण कोडॉमिनन्स. Till now, we were discussing process where the F1 resemble either or of the two parents' dominance or was in the between incomplete dominance. आतापर्यंत आपण जी डिस्कस केली प्रोसेसची, तर यामध्ये F1 हा काय करतो, या ठिकाणी कोणत्या तरी एका पॅरेंट्सला या ठिकाणी रिझेंबल करतो. म्हणजे ॲक्च्युअल टॉल अँड डॉर्फमध्ये आपण पाहिलं होतं की F1मध्ये सर्वच्या सर्व फिनोटाईप काय होते, टॉल होते, कारण त्या ठिकाणी कोणता फिनॉमिना पाहिला आपण, डॉमिनन्स. किंवा आता जे आपण लेक्चरच्या सुरुवातीला पिंक कलर तयार झाला रेड आणि व्हाईटमधून, बरोबर आहे, डॉग फ्लावरमध्ये, स्नॅपड्रॅगनमध्ये, तर अशा वेळेस त्या डॉमिनन्सला काय म्हणलो आपण, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणलो. ओके, एवढं आपण आत्तापर्यंत डिस्कशन केलं आहे. But in the case of a co-dominance, the F1 generation resemble both parents. पण आता हे जे कोडॉमिनन्स आहे ना, हे डॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स यापेक्षा थोडं डिफरंट आहे. तर यामध्ये जे F1 प्रोजिनी असेल ना, तर ही F1 प्रोजिनी दोन्ही पॅरेंट्सला रिझेंबल करते.
A good example is the different type of red blood cells that determine ABO blood grouping in a human beings. आता कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याकडे रेड ब्लड सेलचे डिफरंट टाईप्स आहेत पहा, बरोबर आहे का? 4 टाईप्स आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचे सब टाईप्स असे 8 ब्लड ग्रुप असतात. तर हे जे 8 ब्लड ग्रुप्स आहेत त्याला कंबाईनली काय म्हणतो आपण? ABO ब्लड ग्रुप. तर ह्युमन बिईंग्समध्ये हे जे ब्लड ग्रुप्स आहेत हे कशाचं एक्झाम्पल आहे? कोडॉमिनन्सचं. ABO blood groups are controlled by the gene आहे. I. मग आता ABO ब्लड ग्रुप आहे तर याला कंट्रोल करणारे जे जीन आहेत ते कोणते आहेत? जीन आय. The plasma membrane of the red blood cells has sugar polymers the protrude from its surface, and the kind of sugar is controlled by the gene. आता जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे रेड ब्लड सेलचं तर याच्यावर शुगर पॉलिमर्स प्रेझेंट असतात आणि दॅट प्रोड्यूट फ्रॉम, आणि त्यांची निर्मिती कशापासून होते? म्हणजे त्यांची निर्मिती ॲक्च्युअल त्याच्या सरफेसवर होते आणि द काइंड ऑफ शुगर इज कंट्रोल्ड बाय द जीन. आणि ही जी शुगर आहे तर या शुगरला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? जीनचं आहे, आय जीनचं. The gene I has 3 alleles IA, IB and small i. आता हे जे ABO ब्लड ग्रुप कंट्रोल करणारा जीन आय पाहिला आपण, त्याचे 3 ॲलिल्स आहेत. आत्तापर्यंत आपण 2 ॲलिल्सबद्दल बोललो, तर यामध्ये 3 ॲलिल्स आहे. एक आहे IA, IB आणि तिसरा आहे स्मॉल आय. The allele IA and IB produce the slightly different form of the sugar, while allele small I does not produce any sugar. पैकी IA आणि IB हे दोन्ही काय करतात? या ठिकाणी शुगर प्रोड्यूस करतात, परंतु त्यांनी प्रोड्यूस केलेली शुगर ही सारखी आहे का? नाही. इथं शब्द काय वापरला आहे? प्रोड्यूस स्लाइटली डिफरंट फॉर्म. म्हणजे दोन्ही शुगरच प्रोड्यूस करतात आय आणि IB, परंतु त्या दोन्ही शुगरमध्ये काय आहे? थोडासा डिफरन्स आहे. आणि तिसरा जो ॲलिल आहे, ॲलिल स्मॉल आय, हा कोणत्याही प्रकारचे शुगर प्रोड्यूस करत नाही. Because humans are diploid organism, each person possesses any 2 of the 3 I gene allele. मग आता ह्युमन बिईंग तुम्हाला माहिती आहे की यांची प्लेडी काय आहे? डायप्लोइड. आता प्लेडी डायप्लोइड असल्यामुळं यामध्ये 3 ॲलिल्स राहू शकतात का? नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेल्या 3 पैकी कोणतेही 2 ॲलिल्स असू शकतात, बरोबर? IA, IB आणि स्मॉल आय या तिन्हीपैकी 2च असणार. ओके. IA and IB are completely dominant over small I. In other words, when IA and small I are present, only IA expressed because small I does not produce any sugar, and when IB and small I are present, IB express. आता यामध्ये लक्षात घ्यायचं की IA आणि IB हे दोन्ही काय आहेत? या ठिकाणी कम्प्लिटली डॉमिनंट आहे. कशावर? स्मॉल आयवर. म्हणजे इथे जर आपण क्रॉसिंग केलं, समजा अगोदर काय घेतलं आपण? IA आणि त्यानंतर स्मॉल आय. आता यांची क्रॉसिंग केली, समजा एखाद्या व्यक्तीमध्ये काय आहे? IA आणि स्मॉल आय, बरोबर आहे का? तर आता याच्यामध्ये काय होतं की शुगर प्रोड्यूस करण्याची क्षमता IAमध्ये आहे, स्मॉल आय प्रोड्यूस करायला का? नाही. म्हणून इथं फक्त IA स्वतःला एक्सप्रेस करतो. मग हा डॉमिनंट असल्यामुळं हाच फक्त स्वतःला काय करणार? या ठिकाणी एक्सप्रेस करणार. त्यानंतर प्रश्न राहिला IB संदर्भात आणि स्मॉल आय संदर्भात. यांची जेव्हा हे 2 ॲलिल जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर यामध्ये काय होणार? IB आणि स्मॉल आय. यामध्ये सुद्धा हा IB जो आहे हा शुगर प्रोड्यूस करतो, आय करत नाही, म्हणून IB स्वतःला एक्सप्रेस करणार. मग IB हा काय झाला? डॉमिनंट झाला. आणि दोन्ही केसमध्ये स्मॉल आय काय झाला? रेसेसिव्ह ट्रेट झाला. But when IA and IB are present together, they both express in their own types of sugars. This is because of the codominance. आणि त्यानंतर जे आपण तिसरं एक्झाम्पल पाहिलो, तिसरी पॉसिबिलिटी, की जर एखाद्या व्यक्तीमध्ये स्मॉल आय ॲब्सेंट आहे, मात्र IA आणि IB हे दोन्ही जर प्रेझेंट असतील तर हे दोन्ही जीन्स स्वतःला काय करतात? या ठिकाणी एक्सप्रेस करतात. आणि दोन्ही एक्सप्रेस करत असल्यामुळं याला काय म्हणायचं? या ठिकाणी कोडॉमिनन्स म्हणायचं. ओके. आणि म्हणून जेव्हाही जर इथे IA आणि IB हे दोन्ही
शुगर प्रोड्यूस करणारे फक्त स्लाइटली डिफरंट शुगर प्रोड्यूस करतात, म्हणून IA आणि IB. आणि याच्यावरूनच ब्लड ग्रुप पडतात. पहा आपण जे म्हणतो ना A ब्लड ग्रुप, B, त्यानंतर AB, हे ॲक्च्युअल याच्यावरूनच आहे. Hence, red blood cells have both A and B type of sugars. आणि अशा केस कोडॉमिनन्समध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या शुगर असतील, A टाईपसुद्धा आणि B टाईपसुद्धा. Since there are 3 different alleles, there are 6 different combination of these 3 alleles that are possible, and therefore a total of 6 different genotypes of the human ABO blood type. ओके. आता ब्लड ग्रुपचे टाईप्स कसे होतात त्याचा आपण आता इथं अभ्यास करणार आहे. पहा आता पहा, तुम्हाला माहिती आहे की ब्लड ग्रुप आयचे 3 ॲलिल्स आहेत. पैकी एक कोणत्याही व्यक्तीमध्ये किती असतील, या ठिकाणी 2च प्रेझेंट असतील. सो समजा एखाद्या व्यक्तीमध्ये ॲलिलिक फॉर्म पॅरेंट 1 कडून IS ट्रान्सफर झाला आणि पॅरेंट 2 कडून IS ट्रान्सफर झाला, तर IA हे ऑफस्प्रिंगचे काय असणार, जिनोटाईप. अशा केसमध्ये त्याचा ब्लड ग्रुप काय असेल, A असेल. दुसरी पॉसिबिलिटी काय, कोणत्याही एका पॅरेंटकडून काय झालं की IA ट्रान्सफर झाला, परंतु अनदर पॅरेंटनं स्मॉल I हा ॲलिल्स या ठिकाणी ट्रान्सफर झाला, बरोबर. मग ह्या 2 ॲलिलिक पेअर एकत्र आल्या ऑफस्प्रिंगमध्ये, तर अशा वेळेस IA स्मॉल आयवर काय आहे, डॉमिनंट आहे. त्यामुळे अशा वेळेससुद्धा ब्लड ग्रुप कोणता असणार, A असणार, बरोबर. ही झाली A ब्लड ग्रुपची केस. त्यानंतर B ब्लड ग्रुप जे आहे त्याची केस आपण समजून घेऊ. समजा यामध्ये पॅरेंट 1 कडून IB आणि पॅरेंट 2 कडून पण IBच ट्रान्सफर झाला, बरोबर. मग अशा ॲलिलिक पेअर्स जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांचे जिनोटाईप्स असेल IB, IB, आणि दॅट्स वाय अशा वेळेस ब्लड ग्रुप कोणता असेल, B. जर एका पॅरेंटकडून IB आणि अनदर पॅरेंटकडून स्मॉल I, तर अशा वेळेस जिनोटाईप ऑफस्प्रिंगमध्ये असतील IB स्मॉल I, आणि अशा वेळेस ब्लड ग्रुप असतो B. त्या पुढची जी केस आहे त्या केसमध्ये जर पाहिलं आपण, तर जर पहिल्या पॅरेंटकडून IA आणि दुसऱ्या पॅरेंटकडून IB असेल, तर अशा वेळेस ऑफस्प्रिंग जे आहे त्यामध्ये I आणि IB हे दोन्ही इक्वली एक्सप्रेस होतात. त्याला आपण कोडॉमिनन्स केस म्हणलो, आणि या केसमध्ये ब्लड ग्रुप कोणता आला, AB. त्यानंतर पहिला पॅरेंट IB दुसरा IA असेल, अशा वेळेससुद्धा IBच आलं, आणि अशा वेळेससुद्धा कोडॉमिनन्स दिसून येईल, दोन्ही एक्सप्रेस करतील, म्हणून ब्लड ग्रुप कोणता असेल, AB. मग O ब्लड ग्रुप फक्त एकच प्रोबॅबिलिटी पहा की दोन्ही पॅरेंट्सकडून रेसिसिव्ह ट्रेट आले पाहिजे. मग इकडे पण रेसिसिव्ह ट्रेट कोणता आहे, स्मॉल I पॅरेंट 1 कडून, दुसऱ्या पॅरेंटकडून सुद्धा काय आहे, स्मॉल Iच आहे. दोन्ही रेसिसिव्ह असल्यामुळे ऑफस्प्रिंगमध्ये स्मॉल I आणि दॅट्स वाय अशा वेळेस त्यांचा ब्लड ग्रुप कोणता असतो, O ब्लड ग्रुप असतो. तर हे आहे की ब्लड ग्रुपचे जे 4 टाईप्स आहेत की ते त्यांचे पॉसिबल जिनोटाईप्स काय काय असू शकतात. ओके. तर A ब्लड ग्रुपचे 2 आहेत, ABचे 2 आहेत, Bचे 2 आहेत, पण Oचा फक्त किती आहे, एकच आहे. Do you realize that the example of ABO blood groups also provides a good example of a multiple allele? आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे की ABO ब्लड ग्रुपमध्ये 2च्या ऐवजी आपण 3 ॲलिल फॉर्म वापरले I जीनचे, मग हे मल्टिपल ॲलिलचं एक्झाम्पल असू शकतं का. Here you can see that there are more than 2, that is 3 alleles governing the same characters. आता कॅरेक्टर एकच होता ब्लड ग्रुप, बरोबर. आता या ब्लड ग्रुपला गवर करणारे किती होते, 3 ॲलिल्स होते, IA, IB आणि स्मॉल I. Since in an individuals only 2 alleles can be present, multiple alleles can be found only when population studies are made. आणि म्हणून इथं सांगितलं की आता 3 ॲलिलिक फॉर्म जरी असतील पण कोणत्याही इंडिव्हिज्युअलमध्ये या 3पैकी फक्त 2च ॲलिल्स हे प्रेझेंट असतात, बरोबर. आणि म्हणून मल्टिपल ॲलिल्स कॅन बी फाउंड ओनली, मल्टिपल ॲलिल्स केव्हा दिसून येतील, जेव्हा पॉप्युलेशन स्टडीज आर मेड. म्हणजे जर पॉप्युलेशनचे स्टडीज आपल्याला करायचे असतील तर अशा वेळेसच त्याला आपण मल्टिपल ॲलिल्स म्हणून विचारात घेऊ, एरवी घेणार नाही. Occasionally, a single gene product may produce more than one effect. आता कधी कधी काय होतं की एक सिंगल जीन आहे
तर तो एकापेक्षा जास्त इफेक्ट या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतात त्यांचे प्रोडक्ट, जे काही त्यांचे प्रोडक्ट असतील. For example, starch synthesized in the pea seeds is controlled by one gene. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण की पीचे जे सीड्स आहे तर त्यामध्ये स्टार्च सिंथेसाइज करणारा किंवा स्टार्च किती सिंथेसाइज करायचं हा प्रोडक्ट कंट्रोल करणारा एक जीन त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. It has two alleles, capital B and small b. आणि त्या जीनचे दोन ॲलिलिक फॉर्म, कॅपिटल बी आणि स्मॉल बी. Starch is synthesized effectively by capital B homozygotes and therefore large starch grains are produced. आता जर होमोझायगट्स कॅपिटल बी असतील, ओके, सो अशा केसमध्ये स्टार्चचं सिंथेसिस हे इफेक्टिव्हली म्हणजे भरपूर प्रमाणात स्टार्च सिंथेसाइज होते आणि म्हणून लार्ज स्टार्च ग्रेन्स हे त्या जीन्सकडून प्रोड्यूस केले जातात. In contrast, small b homozygote have a lesser efficiency in starch synthesis and produce smaller starch grains. पण जर स्मॉल बी असे होमोझायगट्स असतील तर अशा वेळेस ते स्टार्चला कमी प्रमाणात सिंथेसाइज करतात आणि म्हणून स्मॉलर अमाऊंटमध्ये स्टार्च ग्रेन्सला ते प्रोड्यूस करतील. After maturation of the seeds, capital B seeds are round and the small b seeds are wrinkled. आता या सीड्सचं मॅच्युरेशन झाल्यानंतर जे कॅपिटल बी जिनोटाईप असणारे जे सीड्स आहेत तर त्यांचा शेप कसा आहे, राऊंड, आणि स्मॉल बी सीड जे आहे तर त्यांचा शेप कसा आहे, रिंकल्ड सीड्स आहेत. Heterozygotes produce round seeds, and so capital B seems to be a dominant allele. आता यामध्ये काय झालं की जर आपण हेट्रोझायगोट्स घेतला म्हणजे कॅपिटल बी आणि स्मॉल बी तर अशा वेळेस सीडचा शेप कसा आला, राऊंड, म्हणजे कॅपिटल बी हा स्मॉल बीवर काय आहे, डॉमिनंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. But the starch grains produced are of intermediate size in a capital B small b seeds. पण असं होत नाही. तर या केसमध्ये जे स्टार्च ग्रेन तयार झाले ना तर ते ॲक्च्युअल इंटरमिजिएट साईज आहे बी सीड्स. म्हणजे याचा अर्थ काय की एक होत्या राऊंड आणि दुसऱ्या होत्या रिंकल्ड. तर त्या प्युअर राऊंड तयार झाल्या का, प्युअर राऊंड झाल्या असतं आपण म्हणलं असतं बी हा स्मॉल बीवर काय आहे, डॉमिनंट आहे. पण इथं इंटरमिजिएट साईज तयार होतो या ठिकाणी. आता ओव्हरऑल काय झालं की इंटरमिजिएट साईज आली राऊंड आणि रिंकल्डमधली आहे ना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला म्हणता येत नाही की कॅपिटल बीनं स्मॉल बीला कम्प्लिटली काय केलं, डॉमिनंट केलं. सो हे जे आहे ना हे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. काय आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. So if starch grain size is considered as the phenotype, then from this angle the alleles show incomplete dominance. म्हणजे आता आपण स्टार्च ग्रेनच्या साईजच्या अँगलनं विचार केला. म्हणजे आपण एक्सटर्नल ॲपिरन्स फिनोटायपिक कॅरेक्टर्सवरून काय करलो या ठिकाणी जज करायलो. तर त्या अँगलनं बघितल्यावर हे ॲलिल्सनं इंटरमिजिएट तयार केलं. मग इंटरमिजिएट तयार करणे याला कोणतं डॉमिनन्स म्हणतो आपण, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतो. Therefore, dominance is not an autonomous feature of a gene or the product that it has information for. आणि म्हणून कोणत्याही जीनचं ॲटोनॉमस फीचर हे डॉमिनन्स असू शकत नाही किंवा एखादा जो प्रोडक्ट आहे, ओके, एखादा जीन किंवा त्याचा प्रोडक्ट हा ॲटोनॉमस फीचर असू शकत नाही. म्हणजे त्यांचा ॲटोनॉमस फीचर डॉमिनन्स असू शकत नाही. That it has information for. It depends as much on the gene produced and the production of a particular phenotype from this product as it does on the particular phenotype that we choose to examine, in case more than one phenotype is influenced by the same gene. मग आता कोणत्याही जीनचं ॲटोनॉमस कॅरेक्टर हे कशावर डिपेंड आहे, तर पहिल्यांदा डिपेंड आहे त्याच्या जीन प्रोडक्टवर आणि दुसरा आहे प्रोडक्शन ऑफ पर्टिक्युलर फिनोटाईप, की त्या फिनोटाईपपासून एक आहे, ओके, फ्रॉम धिस म्हणजे ज्या प्रोडक्टची त्यानं निर्मिती केली त्या प्रोडक्टचा जो पर्टिक्युलर फिनोटाईप आहे तो प्रोड्यूस करतो का. कारण एक पर्टिक्युलर फिनोटाईप ज्याला की आपण एक्झामिन करायलो तर इन केस मोर दॅन वन फिनोटाईप इज इन्फ्लुएन्स बाय सेम जीन, म्हणजे सेम जीन एकापेक्षा जास्त फिनोटाईप इन्फ्लुएन्स करतात. तर यापेक्षा त्या
म्हणजे एका कॅरेक्टरवर आपण त्या ठिकाणी फक्त जीन्सचं ॲटोनॉमस फीचर जे आहे हे डॉमिनन्स ठरवू शकत नाही, तर जीनचे प्रोडक्ट आणि ते कोणत्या टाईपचे फिनोटाईप प्रोड्यूस करायला या दोन्हीवरती डिपेंड असणार. नेक्स्ट यामध्ये आपण इनहेरिटन्स ऑफ 2 जीन्सबद्दल डिस्कस करू.